छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा नरवीर राजे उमाजी नाईकांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय श्रीराम जय श्रीराम येळकोट येळकोट. आज भिगवण येथे काल जी संतापजनक घटना घडली त्या घटनेला वाचा फोडण्यासाठी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी विचार बाजूला ठेवून सातत्यानं पुढाकार घेणारे अहिल्यानगरचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप साहेब इथे उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. या परिसरामध्ये सातत्यानं हिंदू जागरणाचं काम करणारे महेश बोधले महाराज, माननीय बापू रणमुडे, माननीय उदय देशपांडे कोणताही स्वार्थ नसताना ते काही निवडणुकीला उभा राहणार नाहीत, परंतु जिथं कुठं अशी घटना घडते तिथं ते सातत्यानं महिन्यातला 20 दिवस याच कामासाठी देत आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात. काल जी घटना घडली आहे आपले अण्णा काटे तेही उपस्थित आहेत, माऊली हळणवर आहेत, बरेच मान्यवर आहेत. काल जी घटना घडलेली आहे ती घटना काय पहिली घटना नाही आहे. या तालुक्यामध्ये ज्या मुलींचं वडिलांचं छत्र हरपलंय अशा 25 मुली आतापर्यंत या जिहादी प्रवृत्तीच्या मुलांनी टार्गेट केलेल्या आहेत. किती? 25 मुली. आपण जाऊ दे ती त्यांची मुलगी गेली यांची मुलगी गेली ठरवून चाललंय. अरे ह्या मुलीचं तर 22 तारखेला लग्न आहे. एमपीएससी ची परीक्षा पास झालेला मुलगा तिचा नियोजित वर आहे आणि लग्नाचा बाजार करण्यासाठी भिगवण मध्ये आलेली मुलगी, तिचा भाऊ पण आला इथं, मामा आहेत, चुलत्या आहेत आणि आई. काल जेव्हा घटना घडली तेव्हा आई, भाऊ आणि ती मुलगी होती त्यांच्या डोळ्यात चटणीची पावडर टाकून त्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून ते घेऊन गेलेले आहेत. संग्राम भैयांनी जसं सांगितलं तसं हा पहिला गुन्हा किडनॅपिंगचा आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करावं आणि त्याच्या पाठीमागं जे गुन्हे आहेत हे काय एक दोघं पोरं काम करत नाहीत. त्याच्या पाठीमागं प्लान करणारी लोक आहेत आणि त्यामध्ये हा अझर नावाचा जो हरामखोर आहे तो गेल्या अनेक वर्षापासून इथल्या सगळ्या बाबतीमध्ये टार्गेट करतोय, तो यामध्ये आहे. त्याला पहिला पकडला पाहिजे. त्याची जर ढुंगणं शेवटून काढली तर परत भानगडी कोणी करणार नाही, कोणीच करणार नाही. हे जे सगळे प्रकार चालू आहेत हे कसे काय चालतात प्रकार? त्यांना पैसे कोण देतं? हे जे प्रत्येक तालुक्यामध्ये अशी काही प्रवृत्तीची लोक आहेत त्यांचे वाळूचे व्यवसाय असतात, मुरम मोडायचे व्यवसाय असतात, रॉयल्टी भरायची नाही, नदी किनारी मातीचा मोठा व्यवसाय असतो, मटका, जुगार हे सगळे लोक करतात आणि त्यातून वाहन मार्गाने मिळणारा पैसा हे पैसा याच्यावरती लावतात. आणि म्हणून गावागावात पोलिसांना माझं आव्हान आहे, गावागावात ह्या ज्या अवलादी 2 नंबरचा धंदे करते त्यांना पहिलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. त्यांचा इन्कम सोर्स जो 2 नंबरला आहे तो पहिला त्यांचा बंद करून टाका. तर हे जे 2 भाऊ आहेत आयन शेख आणि अबू शेख हे दोघं सख्खे भाव आहेत आणि त्याचा हात चुलता आहे जो सपोर्ट करतोय तो.
त्याच्यावरती गुन्हे आहेत. त्याच्यावरती सोनावणे भाऊसाहेब तलाठी आहेत, त्यांना मारहाण केल्याचा गुन्हा आहे. एका तलाट्याला मारतोय. भाऊसाहेबांना यांना मारहाण केली आहे, याचा गुन्हा आहे त्याच्यावरती. आता हा जामीन मिळालेला नाही, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे, जामीन नाही. आता त्याच्या बाजूला तिथं पोलीस आहेत, का नाही त्याला पकडला? आमचा सवाल आहे ना. हा सरकारी अधिकारी आहे, सरकारी अधिकारी यावरती हात टाकतो. एवढी मस्ती आली आहे. आणि परत आम्ही कुठं आलो? संग्राम भैया आणि गोपीचंद पळकर हिंदू मुसलमान करते. अरे काय आम्हाला गरज आहे? आम्हाला असला उद्योग करायची गरज नाही. आज हा पुरावा आहे समोर. एक अधिकारी ज्यांच्यावरती अटॅक झालाय, त्यांनी अट्रॉसिटी आणि 353चा गुन्हा आहे, 307चा गुन्हा आहे, त्याला अजून जामीन नाही, त्याला अटकच नाही. आणि म्हणून आमच्या मोर्चाची पहिली मागणी आहे, या अझर शेखला अटक केली पाहिजे. या अझर शेखला अटक केली पाहिजे. त्याच्यावरती जेवढे गुन्हे आहेत, आम्हाला तर कळतंय 12 ते 15 पर्यंत जे गुन्हे आहेत, पोलीस प्रशासनाने त्याची शहानिशा करावी, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, ही आमच्या मोर्चाची आजची पहिली मागणी आहे. बरोबर का? मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी ना. त्याशिवाय हे थांबणार नाही. अरे त्या मुलीचा व्हिडिओ आला, पहिल्यांदा काय सांगितलं, मुलीचं चॅटिंग सुरू आहे. अरे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, एखाद्या मुलीवरती जेव्हा कधी अन्याय अत्याचार होतो तेव्हा त्या मुलीचं नाव गुपित ठेवणं किंवा त्या सर्व गुन्ह्याच्या विषयी गुप्तता ठेवणं जबाबदारी आहे. तेव्हा त्या आजरवर 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. करू त्याला लावू कामाला. पण आता आलोय कशासाठी आपण? त्यामुळे मीडियामध्ये आलं की बाबा ते प्रेम संबंध आहे, अजून काय असेल ते असेल, मुलगी आम्हाला परत पाहिजे आणि ते पोलिसांनी आणून द्यावी. पोलीस प्रशासनाने ती मुलगी आमच्या ताब्यात आणून द्यावी. तिच्या आई वडिलांच्या ताब्यात, वडील तर नाहीत मुलीला, आईच्या ताब्यात, चुलते आहेत, मामा आहेत आणि त्याचे भाव आहेत, त्यांच्या ताब्यात द्यावी. नाहीतर परत मग 18 वर्ष वय पूर्ण आहे, मुलीला संपूर्ण अधिकार आहे, तो तिचा निर्णय घेऊ शकते. हे होता कामा नये. त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की तिला आईनं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आणि मग तिच्याशी तिचं बोलणं झालं पाहिजे. घरातल्या नातेवाईकांशी, तिची आजी आहे, तिची आत्ती आहे, मावशी आहे, त्यांच्याशी बोलणं झालं पाहिजे आणि ती कसल्याही परिस्थितीत त्यांच्या ताब्यात दिली पाहिजे. अरे ह्याच्यावर काय आहे? चोऱ्या करतोय हा पोरगा. जो पोरगा घेऊन गेलाय तो चोरटा 1 नंबरचा. ही डिफॉर्मसी झालेली मुलगी आहे, डिफॉर्म झालेली मुलगी आहे. एमपीएससीची परीक्षा पास झालेल्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं त्याचं. ते कसं काय घडतंय? 22 तारखेला लग्न आहे, आज कालच पोरगी ते पळवून घेऊन जात आहेत. हे एक प्रकरण या भागात झालं नाही. आता महाराजांनी सांगितलं तसे अनेक प्रकरणं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची समाधी आहे इंदापूरला, त्याला सुद्धा येडा टाकलाय. वक्फ बोर्डाकडे ती जमीन आहे. अरे काय तुम्ही झोपा काढताय काय? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा ज्यांच्यामुळे हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालाय, ती गडी 2 वेळा आंदोलन, महेशदादा लांडगे आले, संग्राम भैया आलो, मी आलो, 2 वेळा हायवे अडवला. तिथं आता ते कुठला बाबा आहे बाजूला, कुठला चांदवली बाबा, त्याला वाट म्हणे मधलंच पाहिजे. अरे तिकडं तोंड करा ना, पलीकडं चांदवाली बाबाला वेगळं, बीबीला वेगळं, 2. मला कुठलं काय काढलंय तुम्ही? मूळ पुरुष या घराण्याचा, त्यांच्या गडीची अशी अवस्था होती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. महाराष्ट्रात आता लगेच बोलतील, संध्याकाळी चर्चासत्र असतील, त्यात बोलतील हे असा वाद लावते, ते तसा वाद लावते. छत्रपती शिवाजी महाराज हे काय अशा विषयात लक्ष घालत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माचीच लढाई होती.
परवा दिवशी रायगडावरती होतो महाराजांचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण जावा सगळे. आणि या महाराष्ट्रातले सगळे जे विचारवंत आहेत, जे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्माची नव्हती, त्यांना सगळ्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही सुद्धा रायगडावरती जावा आणि जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर नंदी महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची तोडफोड का झाली आहे त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. शिंग कापलेत, कान कापलेत, नाक कापलंय, कशासाठी कापलाय? जर तुम्ही म्हणता धर्माची लढाई नव्हती तर मग नंदी महाराजांचं नाक कापायचं कारण काय? नंदी महाराजांचा कान तोडायचं कारण काय? नंदी महाराजांची शिंग तोडायचं कारण काय? त्याचं कारण आहे ही लढाई धर्माचीच होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केला. ही लढाई धर्माची होती म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा जीव दिला पण धर्म बदलला नाही. ही लढाई धर्माची होती. छत्रपती संभाजी महाराजांना एवढा हालाल करून घ्यायची आवश्यकता नव्हती, परंतु ते जुमानले नाहीत, ते नमले नाहीत, ते चुकले नाहीत, ते वाकले नाहीत. त्यांनी सांगितलं की मी धर्म बदलणार नाही, मेलो तरी भेटणार. म्हणून तुम्ही आज आम्ही इथं बसलोय, याची तर आपल्याला किमान जाणीव असावी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजपुत्र पोरगा, एवढं मोठं साम्राज्य ज्यांच्याकडे आहे 350 किल्ल्यांचं, तो धर्म बदलत नाही. आणि तुम्ही आम्ही 4 पोती तांदूळ आलं, धर्म बदलला. घर बांधायला 10-20 सिमेंटची पोती आली, धर्म बदलला. पोरांना दप्तर दिलं, धर्म बदलला. कोणतर घरातला आजारी आहे, कोणतर पादरी आला, काहीतरी भरला, चमत्कार केला, धर्म बदलला. काय अवलाद आपली? काय आपण करतोय? कशासाठी करतोय आपण? सगळीकडे चालू आहे, सगळ्या गावात चालू आहे गुपचूप. मागं मी जरा भूमिका घेतली, माझ्या विरोधात मोर्चे, माझ्या विरोधात काढा. काय फरक पडतोय? आम्हाला धर्मासाठी लढायचं आहे, धर्मासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि धर्मातल्या मुलींची आबरू आम्हाला वाचवायची आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहे. वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहे. यवतला काय घडलं? म्हणे संग्राम भैया आणि मी आलो, तिथं दंगल झाली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तोडली, कुणालाच काय वाटत नाही? तोडली, काही ठेवलं नाही त्यामध्ये. मग काय गप बसतील काय पोरं? कशासाठी गप बसतील? हे एका ठिकाणी नाही झाला, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झाला. महादेवाची पिंड पण तिथं बाजूला गाव आहे, तिथं तोडली. तिकडं मुळशीच्या तिकडं अन्नपूर्णा मातेचं मंदिर, तिथं अतिशय घाणेरडं कृत्य केला चांदशेख नावाच्या पोरानं. सीसीटीव्ही मध्ये सगळं आलं. आमच्या भवानीपूरला, म्हणजे जे खानापूर आहे भवानीपूर, तिथं नंदीची शिंग कापून टाकली, महाराजाची कान कापून टाकले. आत्ता घडलेल्या घटना, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली 2-3 ठिकाणी. काय काय कारण आहे? हे असंच घडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालणं म्हणजे ते तुम्हाला चेक करतायत. अरे महाराजांच्या मूर्तीला हात घातला तर तुम्ही काय बोलत नाही, तुम्ही सोपताय, तर बाकीची कुठली बी कामं केली तर चालते असा त्यांचा अंदाज आहे. आणि म्हणून तुम्ही जागा राहा. हा भारत देश काल हिंदू होता, आजही आहे, उद्याही राहिला पाहिजे. यासाठी तुम्हाला आणि आम्हाला काम करावं लागेल. मी आता येताना ChatGPTला विचारलं, भारताची लोकसंख्या काय आहे? 2011ला जनगणना झाली, त्यानंतर जनगणना झाली नाही. 2021ला कोविड होता, आता 2026 आहे. 2026ला जनगणना सुरू होणार आहे, म्हणजे 2027ला तो आकडा पुढे येईल. 2027च्या नुसार 147 कोटी भारताची लोकसंख्या असू शकते, असं ChatGPTचं म्हणणं आहे. त्यामुळे मी मुस्लिमांची संख्या किती आहे? 2011च्या जनगणनेनं 17 कोटी आणि आता 2027ला ती 22 कोटी असणार आहे. मग मी जैन समाजाची माहिती विचारली, बौद्ध समाजाची माहिती विचारली. तुम्ही पण विचारा. जे अल्पसंख्याक समूह आहेत, शीख अल्पसंख्याक समूह आहे या देशामध्ये, त्यांची संख्या विचारली. 1 कोटी येत आहे, 70 लाख येत आहे, 80 लाख येत आहे, याच्या पलीकडे येत नाही. हा ठीक आहे, 1 कोटी आहे म्हणजे अल्पसंख्याक आपण म्हणू. 22 कोटी लोकसंख्या झाल्याच्या नंतर अल्पसंख्याक म्हणता येईल का? याच्यावर सुद्धा सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे. याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. काही नियम बदलावं लागतात, काय लागतील, हे सगळे भूमिका घेतल्या पाहिजेत. नाहीतर गावागावामध्ये असे सगळे प्रसंग सुरू आहेत. पोलीस प्रशासन सक्रिय आहे कालपासून, मी त्यांचं अभिनंदन करतो.
एसपी साहेब स्वतः इथं 2 दिवस बसून आहेत. पण आता आम्हाला रिझल्ट पाहिजे, पोरगी आमच्या ताब्यात पाहिजे, हे पोलीस प्रशासनाला आम्हाला सांगायचं आहे. पोरगी आमच्या ताब्यात द्या. ती कसल्याही परिस्थितीत घरी आलीच पाहिजे. यासाठी तुम्ही आणि आम्ही जीवाचं रान करायचंय. नाहीतर ते एकदम बोलवतात. ते बघितलं व्हिडिओ, टिकली गायब. लगेच व्हिडिओतली सगळी परिस्थिती बघा, लगेच बदल. ती मुलगी त्या व्हिडिओमध्ये मी जबरदस्तीनं आली नाही, मी मनानं आली आहे. मग चटणी टाकायची गरज काय होती? आज तिथून व्हिडिओ ते टाकायला लागलेत. जेव्हा पोलिसांच्या हे समोर सगळं येईल तेव्हा हे सगळं चित्र स्पष्ट होईल. परंतु पोलीस या सगळ्या परिसरात 8 पथकं, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याची दखल घेतली आहे. काल त्यांचं आणि माझं बोलणं झालं, सकाळी बोलणं झालं, त्यांचं आणि डीजींचं बोलणं झालं. त्यांनी एसपीला इकडे पाठवलंय. परत इकडं मी येऊ नये, संग्राम भैया येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन काळजी घेत होतं. उद्या जयंती आहे म्हणून मला सांगलीच्या एसपीने सांगलीला बोलवून घेतलं. तुम्ही सांगलीला या. गेलो का तर तुम्ही बिगवडला जाऊ नका. अहो मी म्हटलं असं होणार नाही, आम्हाला तिकडे जावं लागेल. आयजी साहेबांचं बोलणं झालं. मी म्हटलं आम्ही तिकडे जातोय, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला कुठला गोंधळ घालायचा नाही, आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही, आम्ही त्याची काळजी घेऊ. हा शब्द देऊन मी आणि संग्राम माया इकडे आलोय. आणि त्यामुळे आपली जबाबदारी वाढते मित्रांनो. हे सगळं सिरियस घ्या. आता काय मताचं राजकारण आहे का? उद्या परवा काय कुठलं मतदान आहे का? झालं सगळं मतदान. आता 2029 ला मला वाटतं लोकसभेचं मतदान आहे आणि नंतर विधानसभेचं आहे. तोपर्यंत काय नाही, 3-3.5 वर्ष. आता कुणी म्हणायचं कारण पण नाही. हे काय मताच्या राजकारणासाठी इकडे आलेत. ते ग्रामपंचायत निवडणूक असतील ते काय गावागावात असतात. हे मताचा विषय नाही आहे, हा अस्तित्वाचा विषय आहे. अस्तित्वाचा विषय आपला. आज जगामध्ये हिंदू राष्ट्र किती होती सगळे विचार करा. आता ती आहेत का? पाकिस्तान मधला हिंदू गेला कुठं? पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तिकडचे हिंदू तिकडे राहिले, इकडचे इकडे राहिले. ते हिंदू कुठं आहेत? नाही ते हिंदूच्या मुली कुठं आहेत? काय परिस्थिती केली त्यांची? एकदा जरा माहिती घेऊन बघा. बांगलादेश मधला हिंदू, तिथली माहिती घेऊन बघा. काय परिस्थिती आहे, काय हाल आहे. युट्यूब वरती सगळं सर्च करा मित्रांनो. भारतासारखा सुरक्षित देश मुसलमानांसाठी जगात कुठं नाही. भारतासारखा सुरक्षित देश हे मी म्हणत नाही, हे पाकिस्तानातले लोक बोलतायत. आणि मग तुम्ही इथं अशा पद्धतीनं बघताय, अशा पद्धतीनं लोकांना त्रास हे होता कामा नये. जो भारतावरती प्रेम करणारा मुस्लिम आहे त्याचा आम्ही समर्थक आहे. परंतु पाकिस्तान हरल्याच्या नंतर त्याच्या घरी सुद्धा घेत आहे. भारत हरल्याच्या नंतर कुणी फटाकड्या उडवताय, त्याच्या खट्ट विरोधामध्ये आम्ही आहे. त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती येणारे कार्यकर्ते आहोत. हे घडलं पाहिजे, जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून हे जे प्रकरण भिगवण मध्ये घडलंय, इथल्या राजकीय पुढाऱ्यांना पण माझी विनंती आहे, मताचं राजकारण बाजूला ठेवा. आपल्या घरातली एक पोरगी गेली आहे, तिचं लग्न आहे 4 दिवसानं, तिला बाप नाही, आई आता रडतीये, डसा 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 माझी पोरगी माझ्या ताब्यात आणून द्या. आणि म्हणून आपण राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवून आपण या विषयामध्ये या घराच्या पाठीमागे उभं राहायचं आणि त्यांची मुलगी त्यांच्या हातात आणून द्यायची, घरात आणून द्यायची, सुरक्षित आणून द्यायची. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तिचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही पोरं सगळे इतक्या ताकदीने आल्याच्या नंतर त्यांच्या आता लक्षात आलं असेल जे कुणी षडयंत्र करतायत. आणि हा जो आजर आहे, मी एसपी साहेबांना विनंती करतोय, आजरच्या भुसक्या आवळा तुम्ही त्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा आणि हे मुलगी आमची सुरक्षित घरी आणून द्या. तुमची हत्तीवरनं मिरवणूक हा गोपीचंद पळकर आणि संग्राम भैया या आजरला असं त्याला दाखवा, असेल घडवा की परत त्यानं नाव कुणाचं काढलं नाही पाहिजे. मग आम्ही तुमची हत्तीवरनं मिरवणूक काढतो, मी काढतो, संग्राम भैया आणि मी. इथं हत्ती नसला तर कर्नाटकात आणतो, परंतु मिरवणूक काढतो. बरोबर, हत्तीची संख्या कमी, सगळे हत्ती आता बाहेर गेलेत, पण काही करतो. कारण ज्या पोलीस प्रशासनानं चांगलं काम केलंय, पोलीस प्रशासनाशिवाय हे काम होऊ शकत नाही मित्रांनो. पोलीस जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत हे काम घडू शकतं. नाहीतर कायदा 18 वर्ष पूर्ण झाली, असे जे प्रकार घडतायत, आई वडिलांच्या संमतीशिवाय ज्या मुलींची लग्न होत आहेत अशी परस्पर त्यांच्याबद्दल 21 वर्षाची अटक घातली पाहिजे. 18 ऐवजी 21 वर्ष झाल्याच्या नंतरच तिला असं कृत्य करता येईल, अशा पद्धतीची पण मागणी आम्ही सभागृहात करणार आहे.
लव जिहादच्या विरोधामधला कायदा सभागृहामध्ये येतोय, धर्मांतरणाच्या विरोधातला एक कायदा आपल्या इथं येतोय महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं काम चालू आहे. सरकार अत्यंत संवेदनशीलपणे या सगळ्या विषयाकडे बघताय. येणाऱ्या अधिवेशनात येईल किंवा पुढच्या येईल, पण एक चांगला मजबूत कायदा की परत धर्मांतरण करायचं कुणी नाव काढणार नाही. सगळे आता हे जे येतात, परवा मला एक व्यक्ती भेटला आमच्या सांगली जिल्ह्यातला भिलवडीचा, बघा किती गंभीर प्रकरण आहे. त्यांच्याकडे पादरी गेला आणि त्याचं मत परिवर्तन केलं की धर्मांतरण करायचं. मग ते सगळे देवारातले देव सगळे पितळेचे घेतले. तो म्हणला पितळेचे देव काय करत नसते, घे पिशवीत घातले. त्याला घेऊन गेला, त्या माणसाला बरोबर घेऊन गेला आणि ते सगळे वितळवायला लावले सांगलीमध्ये. ते पितळेचे देव वितळवले, त्याचं काही किलो पितळ तयार झाली. हा म्हणला आता विकायचं, विकलं, त्याचे पैसे आले. त्याचे पैसे आल्याच्या नंतर हा काय म्हणतोय भडवा की त्याचं मटण घ्यायचं. अरे जो म्हणला कसं काय होणार, नाही म्हणला काय करत नाही. त्यानं परत मटण घेतलं आणि त्या लोकांना खाऊ घातलं. आणि लोक मला म्हणतात की गोपीचंद पडळकर असं बोलतोय. या तुम्ही समोर त्या माणसाला मी पुढे आणतो की त्यानं घरातल्या देवाऱ्यातले देव विकले पितळवून आणि त्याचं मटण आणि त्यांना चारायला लावले सगळ्या घराला. त्या भडव्याला मारलं पाहिजे का नाही सांगा तुम्ही, काय केलं पाहिजे हे. आणि त्याला पादरी केलं परत. 17 वर्ष तो पादरी होता. परत त्याच्या लक्षात आलं ही चूक आहे, परत त्यानं तो विषय सोडला. आता परत आला आणि हिंदू धर्माच्या जागृतीचं काम तो आता माणूस करतोय. आताही सांगलीतली परिस्थिती आहे, हे गावागावात चालू आहे. मोठं जिथं गाव आहे ना 12 बलुतेदार समाजाचं, 18 पगड जातीचं, सगळ्या जातीचं, तिथं जर हे जास्त चालू आहे. मोठ्या शहरात काही कळतच नाही कोण काय करताय, कशा पद्धतीनं धर्मांतरण सुरू आहे, कशा पद्धतीनं लव जिहाद सुरू आहे, कशा पद्धतीनं लँड जिहाद सुरू आहे, फुटपाथ जिहाद. फुटपाथ वरती बघा ना कसे अतिक्रमण होत आहेत. तिथं कोणी काय करत नाही. फुटपाथ वरती सगळी दुकानं काढायची, पंक्चरचं दुकान, गॅरेज, बाकीच्या सगळ्या भानगडी, हे सगळे फुटपाथ वरती करायचं. सरकारी जागेत अतिक्रमण करायचं, तिथं काहीतरी धर्मस्थळ बांधायचं. आणि त्याला परवानगी आहे का ग्रामपंचायतची? त्याला परवानगी आहे नगरपंचायतची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची. बघितलं पाहिजे ना तुम्ही, आम्ही बघितलं पाहिजे जाऊन. इथं एखादं धर्मस्थळ उभा राहिलाय तर त्याची परवानगी इथल्या काय, त्याला बांधकाम परवानगी आहे का? त्याला सरकारनं परवानगी दिली नसेल तर ते काम जागेवरती थांबवलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. चला चाललंय आपलं काय काम आहे असं म्हणून चालणार नाही. प्रत्येक विषयामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. जिथं कुठं सरकारी जागेत अतिक्रमण आहे त्यांच्या मागे लागलं पाहिजे. हे अतिक्रमण काढून टाका. ही सरकारची प्रॉपर्टी आहे, ही कुणाच्या बाप जाण्याची प्रॉपर्टी नाही. सरकारच्या मालमत्तेची काळजी घेणं भारताचा नागरिक म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. जिथं कुठं असे प्रकार आहेत ना ते सगळे प्रकार आपण थांबवले पाहिजेत. आणि म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की तात्काळ आजच्या आज रात्रीमध्ये व्हिडिओ आलाय तर ती मुलगी कुठं आहे? लोकांच्या मध्ये आता प्रश्न तयार झाले, मुलगी ताब्यात आहे का, व्हिडिओ कुठून आला, कसा आला, त्याची सगळी उत्तरं पोलीस प्रशासनानं आम्हाला द्यावीत. मुलगी आमच्या ताब्यात आज रात्रीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आणून आमच्या घरपोच करावी ही पोलीस प्रशासनाला आमची मागणी आहे. नसेल तर उद्या शिवजयंती झाल्याच्या नंतर संग्राम भैयांनी सांगितल्याप्रमाणे परवा परत आम्ही इकडे येऊ. त्याच्या अगोदर पोलिसांनी काळजी करून आमची हे सगळी जी तक्रार आहे त्याचं निवारण करावं आणि ही मुलगी आमच्या ताब्यात द्यावी. परत जर कुणी मस्ती केली याबाबत तर त्यांना डायरेक्ट झोडपून काढा. तुम्ही गप बसू नका. तुम्ही जर गप बसला ना हे तुम्ही आता सगळे म्हणता. आता या मला महाराज म्हणले आणखी 4 मुलींचं असं सुरू आहे. आई वडिलांना सांगितलं तर आमची मुलगी तशी नाही. आई वडील म्हणतायत अरे हे सांगतात ते ऐका. सगळ्यालाच वाटतंय आमचं तसं नाही, आमचं पोरगं तसं नाही. आम्ही काय चुकीचं सांगत नाही ना. तुम्ही बघा, तुम्ही आंधळा विश्वास ठेवू नका. फेसबुक चेक करा, मित्र कोण आहेत, चॅटिंग कुणाची सुरू आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती कोण आहे, हे सगळं बघा तुम्ही. त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत कॉलेजमध्ये, मित्र कोण आहेत, राहायला जिथं हॉटेल असतील तिथं कोण आहे, खानावळीमध्ये कोण आहे, कुठली खानावळ आहे, हे सगळं चेक करा. त्याशिवाय काही नाही, काही त्याचा उपयोग होत नाही. परत वेळ निघून गेली मग हे आमचे कार्यकर्ते परत प्रयत्न करणं, बोलणं, पोलिसांना कामाला लावलं. त्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे अशी विनंती तुम्हा सर्वांना आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. महाराजांनी सांगितलंय कुणावरती अन्याय करू नका, पण अन्याय जर कुणी केला तर तो सहन करू नका. आणि आपण अन्याय अजिबात सहन करायचा नाही. आपणही कुणावरती अन्याय करायचा नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. त्यांच्या घरच्या लोकांना मी आश्वस्त करतो की पोलीस प्रशासन, सरकार आणि आम्ही
सगळे जर तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. जिथं कुठं अडचण येईल तिथं तुम्ही आम्हाला आवाज द्या. आम्ही हजारोच्या संख्येनं तुमच्या बाजूला येऊन उभं राहू. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.